हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक अगेन इन नाशिकचा भाऊ. सो येस, आज तुमचा भाऊ परत एका मिसळच्या स्पॉटवर आला होता. त्या स्पॉटचं नाव मला तुम्हाला सांगायची गरज नाही, कारण तो ऑलरेडी खूप फेमस स्पॉट आहे. येस, पेरूची वाडी. मे बी तुम्हाला हे बॅकग्राऊंड बघून कळालंच असेल की पेरूची वाडी आहे. सो चला बघूया इथला ॲम्बियन्स कसा आहे, इथली टेस्ट कशी आहे, तुम्हाला सगळं दाखवतो या व्हिडिओमध्ये. सो स्टे ट्यून. सो हे जे लोकेशन आहे हे मखमलाबाद गिरणारे रोडवर आहे आणि तुम्ही गूगल केलं तर तुम्हाला आरामात हे लोकेशन सापडणार आहे. सो या लोकेशनची खासियत म्हणजे इथे तुम्हाला मिसळ व्यतिरिक्त भरपूर ॲक्टिव्हिटीज, ॲम्बियन्स सगळं काही मिळतं. आणि आम्ही मे बी सॅटर्डे असल्यामुळे आमचा लगेच नंबर लागला होता आणि आता आमची मिसळ आता आलेली आहे. सो मी त्यावर ताव मारतो आणि तुम्हाला सांगतो त्याची टेस्ट कशी आहे ते. प्रेझेंटेशन वाईज जर म्हणाल तर नॉर्मलच आहे, म्हणजे रस्सा, तर्री, पाव, पापड, दही, कांदा, लिंबू आणि ॲम्बियन्स मला असं वाटतं की चांगलं आहे. पेरूच्या वाडीचं नाव जे आहे ते नक्कीच पेरूच्या बागांमुळे आहे. आणि तुम्ही बघू शकतायत की तिथे मिसळ खाण्याच्या प्लेस व्यतिरिक्त पण भरपूर अशा ॲक्टिव्हिटीज, राऊंड बोट्स वगैरे अवेलेबल आहे. असा ब्रिज त्यांनी क्रिएट केलेला आहे तिथे त्यांच्या कॅम्पसमध्ये. आणि लहान मुलांना खेळण्यासाठीही भरपूर ॲक्टिव्हिटीज तिथे ते प्रोव्हाइड केलेल्या आहेत त्यांनी. ऑफकोर्स चार्जेबल आहेत ते सगळे. आणि त्यांचं येस, पक्ष्यांची पण एक वाडी आहे जिथे 300हून जास्त पक्षी अवेलेबल आहे. तुम्ही नक्कीच तिथलं तिकीट काढून तुम्ही तिथे व्हिजिट करू शकता. सो ओव्हरऑल मी म्हणेल की वीकेंडला किंवा संडेला तुमच्या फॅमिलीसोबत व्हिजिट करण्यासाठी हा खूप चांगला स्पॉट आहे, खूप चांगला ऑप्शन आहे. तुम्ही नक्कीच याला प्रेफर करू शकताय. आणि राहिला प्रश्न मिसळच्या टेस्टचा, तर येस, खूप छान आहे टेस्ट. सो झाली आता आमची मिसळ खाऊन आणि टेस्ट चांगली आहे इथली आणि ॲम्बियन्स पण चांगला आहे. सो नक्की तुम्ही वीकेंडला प्रेफर करू शकता इथे व्हिजिट करायला. आणि येस, आज सॅटर्डे होता सो आम्हाला एवढी वेटिंग नाही लागली, पण मे बी 12 वाजेच्या आसपास तुम्हाला वेटिंग लागू शकते. सो यू कॅन चूज दिस ऑप्शन फॉर द वीकेंड्स. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.